ओके. So रेकॉर्डिंग just स्टार्ट आहे. yes. ओके. सो आजचा आपला टॉपिक आहे प्रोसेस बिल्डर म्हणजे काय. सो सिम्पल, जसं आपण लास्ट वीक मध्ये पण बघितलं होतं, पण आपण परत रिवाइज करूयात. सी प्रोसेस बिल्डर काय आहे, हे एक आपलं ऑटोमेशनचं सेकंड टूल आहे. पहिला आपण वर्कफ्लो बघितलं, नाव आपण बघतोय प्रोसेस बिल्डर. प्रोसेस बिल्डर काय आहे, एक ऑटोमेशनचं टूल आहे. ते काय करतं, बिझनेसची प्रोसेस ऑटोमेट करायचा प्रयत्न करतं. मेन डिफरन्स असा आहे की याच्यामध्ये कुठेही आपण कोडिंग यूज करत नाही, हे लक्षात घ्या. प्रोसेस बिल्डर मध्ये आपण एक पण लाईन कोडचा यूज करत नाही. हा एक मेजर डिफरन्स लक्षात ठेवा वर्कफ्लो आणि प्रोसेस बिल्डर मध्ये. डेफिनेशनच प्रोसेस बिल्डरची अशी आहे की हे एक ऑटोमेशनचं टूल आहे, ठीक आहे, जे आपण एखादी बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन करण्यासाठी यूज करतो. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कोड लिहित नाही, हे लक्षात घ्या. प्रोसेस बिल्डर मध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कोड लिहू शकत नाही, ठीक आहे. याचे सिंपल सिंपल दोनच डिफरन्स आहे. एक आहे आपला प्रोसेस क्रायटेरिया आहे आणि आपला आहे दुसरी प्रोसेस ऍक्शन. असे आपल्या मेनली दोनच ऍक्शन याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. जस्ट 1 मिनिट गायचं. हा मॅडम बोला. हम्म. कोटेशन मी नेमकं मीटिंग मध्ये मी पाठवत मग कोटेशन. तुम्ही काढा किंवा मी ग्रुपमध्ये पाठवा, मी पाठवतो थोडा वेळ. ओके. गुड मॉर्निंग दीपाली, गुड मॉर्निंग पूजा. तो आपण बघत होतो प्रोसेस बिल्डर. सो प्रोसेस बिल्डर काय एक ऑटोमेशनचं टूल आहे, ज्यामध्ये आपण विदाउट कोडिंग आपण कोणतंही ऑटोमेशन करू शकतो. सो डेफिनेशन तुम्हाला सिंपल सांगायची की हे ऑटोमेशनचं टूल आहे, ज्यामध्ये आपण जो काही क्रायटेरिया आपण डिफाईन केलं, बेस्ड ऑन दॅट आपले ऍक्शन परफॉर्म होणार. सेम डेफिनेशन आहे, फक्त डिफरन्स असा आहे की प्रोसेस बिल्डर मध्ये आपण 11 ऍक्शन परफॉर्म करतो आणि वर्कफ्लो मध्ये आपण 4 ऍक्शन परफॉर्म करतो. हाच एक मेजर डिफरन्स आहे आणि आपला कोडिंगचा एक मेजर डिफरन्स आहे आणि ऍक्शन आपले वेगवेगळे आहे. बाकी ऑलमोस्ट ऑटोमेशन म्हणजे काय सेमच आहे की आपण कोणती प्रोसेस ऑटोमेट वगैरे करू शकतो. सो क्विक मध्ये आपण काय करूयाचं प्रॅक्टिकल करूयात. प्रॅक्टिकल करण्या अगोदर आपण थोडस आता प्रोफेशनल गोष्टी बघणार आहोत. जसं की आपण ऑब्जेक्ट बघितले होते, स्टुडंट ऑब्जेक्ट बघितला होता, एम्प्लॉय ऑब्जेक्ट बघितला होता, राईट. सो आपण काही नवीन रँडमली थोडे प्रोफेशनल ऑब्जेक्ट क्रिएट करूयात, जे कंपनीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम युटिलाइज केले जातात आणि त्यावर आपण ऑटोमेशन करूयात. सो क्विक मध्ये मी काय करतोय, एक कस्टम ऑब्जेक्ट मी क्रिएट करतोय. लाईक त्याचं नाव मी देतोय कन्झ्युमर, ठीक आहे. लेट सपोज मी आता काय करतोय, कन्झ्युमर ऑब्जेक्ट मी क्रिएट करतोय. याच्यावर आपण काय करणार आहे, वर्क प्रोसेस बिल्डर ज्या काही आपल्या ऍक्शन्स आहेत ते आपण याच्यावरती परफॉर्म करणार आहोत. तर त्यासाठी मी काय करतोय, नवीन आपण प्रोसेस बिल्डर आपण क्रिएट करतोय. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रोसेस बिल्डर मध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस प्रोसेस बिल्डर लिहिणार, तर आपण एका ऑब्जेक्ट वरती एकच प्रोसेस बिल्डर डिफाईन करू शकतो, हे समजून घ्या. जसं आपण एका वर्कफ्लो मध्ये एका ऑब्जेक्टवर आपण मल्टिपल वर्कफ्लो लिहू शकतो, पण प्रोसेस बिल्डर मध्ये काय होतं की एका ऑब्जेक्टवर आपण एकच प्रोसेस बिल्डर क्रिएट करू शकतो, हे एक लक्षात ठेवा, ठीक आहे ना. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की प्रोसेस बिल्डर आपण किती वेळेस क्रिएट करू शकतो एका ऑब्जेक्ट वरती. सो त्याचा सिंपल आन्सर आहे की आपण एका ऑब्जेक्ट वरती एकच वर्कफ्लो एकच प्रोसेस बिल्डर आपण काय करू शकतो, क्रिएट करू शकतो, ठीक आहे. नाव मी क्विक मध्ये कन्झ्युमर ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. वेंट रॉंग. सी आता आपण थोड्या गोष्टी नवीन बघूयात. सी ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय बघा, लक्षात घ्या, तर आपण याच्यामध्ये बघा ऑप्शनल फ्युचर मध्ये आपण काय करतोय बघा, अलाउ रिपोर्ट्स, अलाउ ऍक्टिव्हिटी, फील्ड ट्रॅकिंग फील्ड. हे एक्झॅक्टली काय, हे एक्झॅक्टली काय हे पण आपण डीप मध्ये बघणार आहोत आफ्टर सम टाइम. ज्यावेळेस आपला सिलेबस कम्प्लीट होईल त्यावेळेस आपण या गोष्टी डिस्कस करणार आहोत की याचा एक्झॅक्टली पर्पज काय आहे आणि आपण त्या कशासाठी यूज करतो, ठीक आहे. सो जस्ट क्विक मध्ये मी त्याला काय करतोय, स्टाईल असाइन करतो.
तो मी काय केलं, एक कंझ्युमर नावाचा एक ऑब्जेक्ट मी क्रिएट केला. तो त्याच्यामध्ये मी काय कंझ्युमर ऑब्जेक्ट म्हणजे काय थोडक्यात कस्टमरसाठी आपण यूज करतो मोस्ट ऑफ द टाईम हा ऑब्जेक्टला आपण कंझ्युमर ऑब्जेक्ट म्हणतो. ही कंपन्यांमध्ये जास्त करून वापरलं जातात नाव वगैरे. सो आपण त्या टाइपमध्ये आपण क्रिएट केला. सो आता मी काय करतोय काही फील्ड्स मी क्रिएट करतोय कंझ्युमरच्या लाइक आपण ईमेल ट्रिगर बघणार आहोत. सो आपण काय करूयात प्रोसेस बिल्डरमध्ये ईमेल आयडी आपण फील्ड क्रिएट करूयात. तर मी काय केली ईमेल आयडी फील्ड सुद्धा क्रिएट केली. नाव मी अजून एक फील्ड क्रिएट करतोय. दॅट इज अ नंबर व्हिच इज सिबिल स्कोर आपण असं त्याला म्हणूयात, की एका कस्टमरचा किंवा कन्झ्युमरचा सिबिल स्कोर काय असू शकतो. त्यासाठी आपण एक फील्ड आपण क्रिएट करूयात सिबिल स्कोर. ठीक आहे. सो लेट्स क्लिक. ते नाव आय एम अगेन क्रिएटिंग वन मोर फील्ड्स व्हिच इज द स्टेटस. आपण त्यामध्ये एक पिक लिस्ट व्हॅल्यू क्रिएट करणार आहे, ज्यामध्ये आपण टाकणार आहे की सिबिल गुड आहे का बॅड आहे. त्या टाइपचे आपण 2 व्हॅल्यू आपण काय करणार त्यामध्ये असाइन करणार आहे. आणि याच्यावरती आपण काय करणार आहे ऑटोमेशन्स करणार आहे. सो कस्टमर सिबिल स्टेटस. ठीक आहे. नाव त्यात मी टाकतो गुड अँड सेकंड इज बॅड. तो आता आपण बघा ऑटोमेशन याच्यावरती काय करणार आहे प्रोसेस बिल्डरमध्ये. पहिले आपण ईमेल ट्रिगर बघणार आहोत आणि देन आपण फील्ड अपडेट बघणार आहोत अँड देन ऑब्जेक्ट रेकॉर्ड क्रिएशन बघणार आहोत. सो मला काय करायचं आता एका ऑब्जेक्ट वरती मला प्रोसेस बिल्डर मला क्रिएट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण बघू एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय. तो जस्ट मी रिफ्रेश करतो माझ्या सेल्स पेजला. आता आपण जो काही कंझ्युमर ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण ते बघून घेऊयात एकदा. तो मी काय केलं कंझ्युमर नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्यामध्ये मी काय केलं काही फील्ड्स मी क्रिएट केल्या. सो आपण एक रँडमली एक रेकॉर्ड क्रिएट करूयात. ठीक आहे. सो ठीक आहे. नाव आता आपल्याला ऑटोमेशन काय करायचंय? सी आपण पहिलं ऑटोमेशन बघूयात फील्ड अपडेट. ठीक आहे ना? फील्ड अपडेटमध्ये आपण काय करणार आहे, जर माझा सिबिल स्कोर लेट्स सपोज 750 च्या आत असेल, 750 च्या आत असेल, तर आपलं कस्टमर सिबिल स्टेटस अपडेट झालं पाहिजे बॅड. आणि जर माझा सिबिल स्कोर मोर दॅन 750 असेल, लाइक 800, तर माझं कस्टमर सिबिल स्टेटस अपडेट झालं पाहिजे गुड. ही आपली रिक्वायरमेंट आहे. याच्यामध्ये आपण लक्षात घ्या, आपण काय करतो, 2 वेगवेगळे क्रायटेरिया डिफाईन करतोय. याच्यामध्ये आपला एक क्रायटेरिया नाहीये. 2 क्रायटेरिया काय आहे, जर सिबिल स्कोर 750च्या कमी असेल, तर एक ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे. आणि सेकंड थिंग, जर माझा सिबिल स्कोर 750च्या वर असेल, तर माझी दुसरी ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे. सो इथं लक्षात घ्या, जर हीच गोष्ट मला वर्कफ्लोनी करायची असेल, तर मला डिफिकल्टी मी करू शकतो, असं नाही की नाही करू शकत. सम टाईम मला 2 वर्कफ्लो क्रिएट करावं लागेल, राइट? सो इथं आपण काय करू शकतो, एकाच प्रोसेस बिल्डरमध्ये 2 वेगवेगळ्या कंडिशन आपण काय करू शकतो, डिफाईन करू शकतो आणि आपण त्याची ॲक्शन पण परफॉर्म करू शकतो. सो आता आपण काय करणार आहोत, की फील्ड अपडेट आपण करणार आहोत सेम ऑब्जेक्ट वरती. सो नाव मला काय करायचंय, प्रोसेस बिल्डर क्रिएट करायचंय. सेम स्टेप, सेटअप, देन क्लिक ऑन प्रोसेस बिल्डर. प्रोसेस बिल्डर. आता आपण काय करणार आहे, प्रोसेस बिल्डर क्रिएट करणार आहे ऑब्जेक्ट वरती. सिंपल क्लिक ऑन न्यू, कंटिन्यू विथ द प्रोसेस बिल्डर आणि आपण त्याला एक नाव देऊयात, सिबिल स्कोर 8. ठीक आहे. जस्ट मी त्याला काय दिलं, एक नाव दिलं. सी अगेन, की हा जो काही तुम्हाला प्रोसेस बिल्डर आहे, तुम्हाला कधी फायर करायचा किंवा कधी वर्क चालला पाहिजे. सिंपल आपण काय करतोय, जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण काही ऑपरेशन करायचे असेल, लाइक रेकॉर्ड क्रिएट करता वेळेस हा वर्कफ्लो प्रोसेस बिल्डर फायर झाला पाहिजे किंवा त्यातल्या फील्ड अपडेट झाल्या त्यावेळेस हा प्रोसेस बिल्डर फायर झाला पाहिजे. तर आपण काय करतो, रेकॉर्ड चेंजेस आपण क्लिक करतो. अँड दुसरा ऑप्शन आहे प्लॅटफॉर्म इव्हेंट मेसेज इज रिसीव्ड. हे काय आहे समजून घे. हे मोस्ट ऑफ आपण अपेक्समध्ये वापरतो. ज्यावेळेस आपल्याला एखादा इव्हेंट आपण ऑकर करतो,
त्या बेसवर आपण एकदा प्रोसेस बिल्डर फायर करायचा असेल इव्हेंट वरती, तर आपण युटिलाइज करू शकतो प्लॅटफॉर्म इव्हेंट मेसेज रिसीव्ह. अँड थर्ड वन इज आहे इन्व्हॉल्व बाय अनदर प्रोसेस. म्हणजे काय, दुसऱ्या एका ऑब्जेक्ट वरती आपण प्रोसेस बिल्डर क्रिएट करतोय आणि आपल्याला काय करायचंय, त्या वर्क प्रोसेस बिल्डर मध्ये अजून एक प्रोसेस बिल्डर आपल्याला कॉल करायचा आहे. त्या केसमध्ये आपण करतो इट इन्व्हॉल्व बाय अदर प्रोसेस. सो आपण पहिलं बेसिकली बघतोय रेकॉर्ड चेंजेस. म्हणजे आपण काय करतोय, एका रेकॉर्ड वरती जे काय आपण फील्ड अपडेट करतो ते रेकॉर्ड लेवल चेंजेस आहे, म्हणून आपण ते चॉईस केलं रेकॉर्ड लेवल. तर जेव्हा पण तुम्ही प्रोसेस बिल्डर डिफाईन करता, याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुठेही कोडिंग नाहीये, सिंपल डायग्रामिक याचं ऑटोमेशन आहे. सो याच्यामध्ये बघा, हे काय झालं, एक चार्ट झाला. सो आपला इथून प्रोसेस बिल्डर काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. देन ऍड ऑब्जेक्ट. तुम्हाला जो काय आता वर्क प्रोसेस बिल्डर क्रिएट करायचं, तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्टवर क्रिएट करायचं, राईट. सो आता मला काय करायचंय, कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती मला हा काय करायचंय, प्रोसेस बिल्डर क्रिएट करायचंय. नाव प्रोसेस बिल्डर मी क्रिएट करणार आहे ऑब्जेक्ट वरती कंझ्युमर. बट नाव माय रिक्वायरमेंट इज की हा वर्कफ्लो दोन टाईपनी फायर होऊ शकतो, की जर एखादा रेकॉर्ड क्रिएट झालं त्यावेळेस हा ट्रिगर व्हायला पाहिजे, किंवा एखादं रेकॉर्ड क्रिएट झालं आणि अपडेट जरी झालं किंवा एडिट जरी झालं तरी पण तो ट्रिगर व्हायला पाहिजे. तर त्या केसमध्ये मी करणार सेकंड ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन काय, फक्त ट्रिगर होईल जेव्हा रेकॉर्ड क्रिएट होईल तेव्हा. जर ते रेकॉर्ड एडिट झालं तर ते ट्रिगर होणार नाही फर्स्ट ऑप्शन मध्ये. पण सेकंडरी ऑप्शन मध्ये काय आहे, की ते रेकॉर्ड क्रिएट झालं किंवा एडिट झालं, अपडेट झालं, काही झालं, तर त्याच्यावरती काय होणार आहे, ट्रिगर आपण ऑकर करू शकतो किंवा फायर करू शकतो. तो मी सेकंडरी ऑप्शन चॉईस केला. नाव इम्पॉर्टंट थिंग आपला आहे क्रायटेरिया, की आता आपण जो काय प्रोसेस बिल्डर क्रिएट करतोय कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती, त्याच्यावरती आपल्याला क्रायटेरिया काय डिफाईन करायचं आहे, राईट. आपलं कंडिशन काय आपण ती बघूयात. सो स्टेटस अपडेट बॅड, ठीक आहे ना. सो आता आपली पहिली कंडिशन काय होती, की जर माझा कंझ्युमर सिबिल स्कोर, राईट, काय सिबिल स्कोर हा जर लेस दॅन काय असेल, लेस दॅन जर माझा 750 असेल, 750 असेल, राईट. सो ही काय झाली, माझी एक कंडिशन झाली, की बाबा जर माझा सिबिल स्कोर म्हणजे कस्टमरचा जो सिबिल स्कोर आहे तो 750च्या कमी असेल, हा आपला एक फर्स्ट क्रायटेरिया झाला, राईट. सो मी काय करतो, क्रायटेरियाला मी काय करतोय, सेव्ह करतोय. आता आपण काय केलं, क्रायटेरिया डिफाईन केला. एक क्रायटेरिया काय बाबा, जर माझा सिबिल स्कोर 750 कमी असेल तर त्याच्या बेसवरती कोणत्या ऍक्शन आपल्या परफॉर्म व्हायला पाहिजे. जसं आपण बघितलं मागच्या सेशनमध्ये, की आपण प्रोसेस बिल्डर मध्ये 11 ऍक्शन परफॉर्म करू शकतो. लाईक अपेक्स आहे. अपेक्स काय, ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर आपल्या प्रोसेस बिल्डर मध्ये आपल्याला अपेक्सला कॉल करायचं असेल तर आपण इथून कॉल करू शकतो. क्रिएट अ रेकॉर्ड. क्रिएट अ रेकॉर्ड म्हणजे काय, जर मला आता आपण आता हे जे काय प्रोसेस बिल्डर क्रिएट करतोय, आपण कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती क्रिएट करतो, राईट. नाव मला काय करायचंय, जर कंझ्युमरचं रेकॉर्ड क्रिएट झालं, राईट, तर दुसरा जे काही एखादा ऑब्जेक्ट असेल, लाईक एक्झाम्पल ऑपॉर्च्युनिटी ऑब्जेक्ट असेल, अकाउंट ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्ट रेकॉर्ड सुद्धा क्रिएट झालं पाहिजे. म्हणजे काय, जर मी कंझ्युमर ऑब्जेक्ट मध्ये जर एखादं रेकॉर्ड क्रिएट केलं, तर ते रेकॉर्ड किंवा अजून एक रेकॉर्ड ऑटोमॅटिकली क्रिएट व्हायला पाहिजे दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये. जसं आपण म्हणतो ऑब्जेक्ट, लीड ऑब्जेक्ट म्हणा, आपला अकाउंट ऑब्जेक्ट असेल, ऑपॉर्च्युनिटी ऑब्जेक्ट असेल, कोणत्याही दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर मला एखादा रेकॉर्ड क्रिएट करायचा असेल बेस्ड ऑन द ऑटोमेशन, त्यावेळेस मी क्रिएट करणार क्रिएट अ रेकॉर्ड. देन फोर्थ वन, ईमेल अलर्ट. जर मला एखादी ईमेल ट्रिगर करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करतो, ईमेल अलर्ट ही ऍक्शन परफॉर्म करतो. देन फ्लो आपण पुढे बघणार, ऍक्च्युअली की फ्लो म्हणजे काय, लाइटनिंगचे फ्लो आपण ते पुढे बघणार आहोत. पोस्ट टू चॅटर. पोस्ट टू चॅटर म्हणजे काय, हे याची ओल्ड फंक्शनॅलिटी, स्टँडर्ड फंक्शनॅलिटी सेल्सफोर्स मध्ये आहे, ज्यामध्ये एक युजर दुसऱ्या युजरची काय करू शकतो, चॅटिंग करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट टू चॅटर म्हणतो. अगेन सेम याच्यामध्ये आपण काय करू शकतो, दुसरी प्रोसेस याच्यामध्ये इन्व्हॉल्व जर करायची असेल आपल्याला, तर आपण त्यामध्ये प्रोसेस इन्व्हॉल्व करू शकतो. जसं आपण क्विक ऍक्शन बघितल्या होत्या, की बटन्स थ्रू आपण एखाद्या थर्ड ऑब्जेक्टचा रेकॉर्ड आपण क्रिएट करतो मॅन्डेटरी फील्ड्स मध्ये, राईट. जर आपल्याला क्विक ऍक्शन सुद्धा
प्रोसेस बिल्डर थ्रू कॉल करायचे असेल तर ते आपण याच्यामध्ये करू शकतो. असे आपण सगळे ऍक्शन सायमल्टेनियसली बघणार आहोत. लाईक फील्ड अपडेट आहे, सबमिट फॉर अप्रुव्हल आहे, सेंड कस्टम नोटिफिकेशन आहे, क्विप आहे, राईट. आता आपण काय बघणार आहे, फील्ड अपडेट म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरती, म्हणजे कोणत्या कंझ्युमर ऑब्जेक्ट वरतीच मला एखादी फील्ड अपडेट जर करायची असेल तर आय विल सिलेक्ट अपडेट रेकॉर्ड. लक्षात घ्या, जर मला त्याच ऑब्जेक्टची एखादी फील्ड मला अपडेट करायची असेल तर अपडेट रेकॉर्ड तुम्हाला क्लिक करायचंय. देन सबमिट फॉर अप्रुव्हल, हे आपलं नवीन एक ऑटोमेशनचं टूल आहे ज्याला आपण म्हणतो अप्रुव्हल प्रोसेस. ठीक आहे ना. यामध्ये काय होतं, एखादं रेकॉर्ड एकतर अप्रूव्ह होतं किंवा रिजेक्ट होतं. देन सेंड कस्टम नोटिफिकेशन, जर मला एखादं नोटिफिकेशन जर पास करायचं असेल एखाद्या युजरला म्हणा किंवा ऑब्जेक्ट वरती, तर सेंड कस्टम नोटिफिकेशन थ्रू आपण ते करू शकतो. नाव सिंपल सिंपल आपण बघूयात आधी की आपण काय करायचं. सिंपल एक फील्ड अपडेट आपल्याला क्रिएट करायची आहे. सो त्याला मी काय करतो, एक जस्ट सिंपल नाव देतो, त्याला मी देतो कस्टमर स्टेटस अपडेट. तो त्याला मी काय करतो, एक सिंपल नाव देतो ऍक्शनला. नाव आता मला याच्यामध्ये काय करायचंय बघा, की इथं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. जर तुम्हाला एखादी फील्ड जी अपडेट करायची ती तुम्हाला सेम ऑब्जेक्ट करायची का, किंवा याचा जो काही चाइल्ड ऑब्जेक्ट आहे, जर दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण रिलेशनशिप जर क्रिएट केला असेल, जर मला ह्या ऑब्जेक्ट थ्रू दुसऱ्या जर कोणत्या ऑब्जेक्टची फील्ड अपडेट करायची असेल, ते सुद्धा आपण प्रोसेस बिल्डर मध्ये करू शकतो. त्याला आपण म्हणतो रिलेटेड ऑब्जेक्ट मध्ये. सेकंड ऑप्शन म्हणजे काय, याचे जे काही चाइल्ड ऑब्जेक्ट असणार जर आपण ते क्रिएट केले असेल, तर आपण कंझ्युमर ऑब्जेक्ट थ्रू दुसरा सुद्धा ऑब्जेक्टचे फील्ड अपडेट करू शकतो. नाव आता आपल्या या सिनारिओ मध्ये काय, आपल्या सेम ऑब्जेक्टची फील्ड आपल्याला अपडेट करायची. सो वी विल सिलेक्ट फर्स्ट ऑप्शन. ओके. नाव आता आपल्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणती फील्ड अपडेट करायची आहे, लाईक कस्टमर सिबिल स्टेटस, ही आपली फील्ड आपल्याला अपडेट करायची. काय अपडेट करायची, आपल्याला आउटपुट आपलं बॅड आपल्याला अपडेट करायची. म्हणजे काय, आता आपण कंडिशन काय डिफाईन केली होती, जर माझा सिबिल स्कोअर जो काय आपण एंटर करणार जो 750च्या कमी असेल, बेस ऑन दॅट आपले ऍक्शन परफॉर्म होणार. कोणते ऍक्शन परफॉर्म होणार आहे, अपडेट रेकॉर्ड ही आपली फील्ड ऍक्शन परफॉर्म होणार आहे, ज्यामध्ये आपण सेम ऑब्जेक्टची एक फील्ड अपडेट करतोय. तिचं नाव आहे कस्टमर सिबिल स्टेटस. ही फील्ड आपण अपडेट करणार आहे ऍज अ बॅड. आणि मी काय केलं, सेव्ह केलं. आता ह्या केसमध्ये लक्षात घ्या काय झालंय, की आपण एक कंडिशन डिफाईन केली आहे. कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती आपण काय केली, एक कंडिशन डिफाईन केली. जर माझा सिबिल स्कोअर 750च्या कमी असेल तर माझी एक फील्ड अपडेट झाली पाहिजे, सिबिल स्कोअर बॅड म्हणून. ठीक आहे ना. नाव मला इथं दोन वेगवेगळ्या कंडिशन डिफाईन करायच्या आहेत, राईट. सो आता माझी पहिली कंडिशन फुलफिल झाली. नाव मला सेकंड कंडिशन डिफाईन करायची. देन अगेन प्रोसेस बिल्डर मध्ये इथं तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहे. सो आय विल क्लिक ऑन ऍड क्रायटेरिया. सो आता इथं मी काय करणार आहे, ऍड क्रायटेरिया करणार आहे. परत तुम्हाला जे काय नवीन तुम्हाला कंडिशन द्यायची, त्याला तुम्हाला काय नाव द्यायचं ते तुम्ही, तसं मी एक प्रोसेस बिल्डर नाव देतोय, सिंपल गुड. ठीक आहे. अगेन सेम क्रायटेरिया. आता मला क्रायटेरिया काय ठेवायचा आहे, की जर माझा सिबिल स्कोर, राईट, सिबिल स्कोर ग्रेटर दॅन 750च्या वर असेल, राईट, 750च्या आपल्या वर असेल. आपली पहिली कंडिशन काय होती, सिबिल स्कोर लेस दॅन असेल, राईट, म्हणजे 750च्या कमी असेल तर बॅड अपडेट झालं पाहिजे. आणि 750च्या वर असेल लाईक 800 850, राईट, तर त्याच्यामध्ये गुड अपडेट झालं पाहिजे. सो पहिले आपण लेस दॅनची कंडिशन डिफाईन केली, त्याची आपण ऍक्शन डिफाईन केली. नाव हिअर आपण काय ऍक्शन डिफाईन करतोय, की याच्यामध्ये आपण क्रायटेरिया डिफाईन करतो, जर माझा सिबिल स्कोर 750च्या वर असेल तर माझी कोणती ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे. सो जस्ट मी काय केलं, एक क्रायटेरिया डिफाईन केला. अगेन सेम स्टेप मला फॉलो करायचे आहेत, की बाबा आता हा जर क्रायटेरिया मॅच झाला तर मला कोणती ऍक्शन परफॉर्म करायची. अगेन फील्ड अपडेट आपल्याला करायचंय. त्यामध्ये मी काय करतोय, रॅन्डमली त्याला मी एक नाव देतोय. ठीक आहे. अँड सी, अगेन आपल्याला सेम ऑब्जेक्टची फील्ड अपडेट करायची. फर्स्ट ऑन ऑप्शन. देन कोणती फील्ड तुम्हाला अपडेट करायची, कस्टमर सिबिल स्कोर. ठीक आहे, स्टेटस ऍज अ गुड. कंडिशन आपण काय डिफाईन केली होती, जर माझा सिबिल स्कोअर 750च्या वर असेल, लिस्ट व्हॅल्यू स्टेटस नावाचे अपडेट झाले पाहिजे गुड. अशा मी काय केले, दोन सी लक्षात घ्या, इथं मी दोन कंडिशन डिफाईन केली. एक फर्स्ट वन कंडिशन त्याची ऍक्शन इथं, सेकंड दुसरी कंडिशन त्याची ऍक्शन. अशा तुम्ही इथं मल्टिपल ऍक्शन तुम्ही इथं काय करू शकता, डिफाईन करू शकता. सो आपण आपले रिक्वायरमेंट काय होती, की आपले दोन वेगवेगळे क्रायटेरिया होते आणि आपले दोन वेगवेगळे आउटपुट होते. सो आपण दोन्ही पण काय केले, याच्यामध्ये क्रिएट केले. नाव याला मी काय करतोय, सेव्ह करतोय. ठीक आहे.
नाव आता मी हे काय केलं, या प्रोसेस बिल्डरला क्रिएट केलं. जस्ट तुम्हाला काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचंय. काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. जर ऍक्टिव्हेट नाही केलं तर ते ऍक्शन परफॉर्म होणार नाही, की आपला वर्क प्रोसेस बिल्डर फायर होणार नाही. आता इन शॉर्ट मध्ये काय झालं, आपलं हा प्रोसेस बिल्डर क्रिएट झाला, ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 2 ऍक्शन आपण डिफाईन केलेले आहेत. सी बघू शकता, की सिबिल स्कोर जर माझा लेस दॅन 750 असेल, राइट, हा माझी कंडिशन झाली. सो माझं आउटपुट काय यायला पाहिजे, स्टेटस माझं अपडेट व्हायला पाहिजे बॅड, ही माझी फर्स्ट कंडिशन आहे. देन सेकंड वन कंडिशन काय आहे, जर माझं सिबिल स्कोर 750च्या वर असेल, ग्रेटर दॅन 750 असेल, तर माझी काय झाली पाहिजे, दुसरी एक फील्ड अपडेट झाली पाहिजे स्टेटस नावाची ऍज अ गुड. आता हे काय केलं आपण, एक प्रोसेस बिल्डर क्रिएट केला फील्ड अपडेटसाठी. नाव आपण याचं काय करून बघू, प्रॅक्टिकल करून बघूयात. तो मी आलो कन्झ्युमर ऑब्जेक्ट वरती, न्यू रेकॉर्ड मी क्रिएट करतोय. लेट्स सपोज मी डेटा एंट्री करतोय शुभम. नाव लेट सपोज याच्यामध्ये बघा, मी काय केलं, सिबिल स्कोर एंटर केला 500. म्हणजे आता याच्यामध्ये माझी जी पहिली कंडिशन आहे, कोणती आपण त्याला म्हणतो प्रोसेस बिल्डर मधली, की सिबिल स्कोर लेस दॅन 750. आता ही कंडिशन काय होणार, मॅच होणार आहे. आणि ज्यावेळेस मी हे रेकॉर्ड सेव्ह करेल, तर कस्टमर सिबिल स्टेटस ही जी काय फील्ड आहे, ही ऑटोमॅटिकली अपडेट होणार बॅड. का? कारण आपली पहिली कंडिशन जी काय होती ती मॅच झाली. अकॉर्डिंगली त्या काय आपली जी काही ऍक्शन आपण डिफाईन केली होती फील्ड अपडेट, ती फायर झाली आणि आपली व्हॅल्यू स्टॅम्प झाली बॅड. ठीक आहे. नाव सेकंड आपली कंडिशन आहे, की जर माझा सिबिल स्कोर 750च्या वर असेल, तर आपल्याला गुड स्टॅम्प करायची, राईट. सो जस्ट मी काय केलं, नवीन रेकॉर्ड मी क्रिएट करतो. सो नाव वन मोर रेकॉर्ड, त्याच्यामध्ये लेट सपोज मी 800 व्हॅल्यू टाकली. नाव या रेकॉर्डला मी सेव्ह करतो. तर स्टेटस मध्ये काय अपडेट होणार आहे, गुड अपडेट होणार आहे. तर याला आपण काय म्हणतो, ऑटोमेशन म्हणतो. प्रोसेस बिल्डर थ्रू आपण काय केलं, फील्ड अपडेट केल्या त्याच ऑब्जेक्टच्या. डिफरन्स काय आहे, की आपण दोन वेगवेगळ्या कंडिशन डिफाईन केल्या, जे आपण वर्कफ्लो मध्ये दोन वेगवेगळ्या कंडिशन डिफाईन न करता आपण एकच कंडिशन डिफाईन करायचो आणि त्याच्यावरती आपण ऍक्शन परफॉर्म करायचो. हेअर आपण इथं काय केलं, दोन वेगवेगळ्या कंडिशन डिफाईन केल्या आणि आपण आउटपुट काय केलं, वेगवेगळं डिफाईन केलं. ठीक आहे. आता आपण 2 ऍक्शन परफॉर्म केल्या. तुम्ही याच्यामध्ये 3 ऍक्शन परफॉर्म करू शकता, 4 ऍक्शन परफॉर्म करू शकता, राईट. गुड, बॅड, बेटर. सो तुम्ही याच्यामध्ये मल्टिपल ऍक्शन काय करू शकतात, परफॉर्म करू शकतात. सी आता आपण जे काय बघितलं, ती आपण एक ऍक्शन बघितली प्रोसेस बिल्डर मध्ये, विच इज अ फील्ड अपडेट. क्लिअर आहे गाईज? येस सर. येस सर पण आपण येस सर. वर्क फ्लोरने पण करू शकतो ना सर? फील्ड अपडेट आपण वर्कफ्लोने सुद्धा करू शकतो आणि आपण केलेले पण आहेत. सो आपण वर्कफ्लो मध्ये काय केलं होतं अच्युत, की लेट सपोज माझी कंडिशन काय आहे, की माझा सिबिल स्कोर समजा एकच रिक्वायरमेंट आहे. जर माझा सिबिल स्कोर 750च्या कमी असेल, तर मला फक्त बॅड अपडेट झालं पाहिजे, राईट. जर एवढं असेल तर आपण ते वर्कफ्लो मध्ये करू शकतो, किंवा यांनी पण करू शकतो वर्कफ्लोने. दोन्ही सुद्धा कंडिशन आपण त्यामध्ये डिफाईन करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला कोड लिहायची गरज पडते वर्कफ्लो मध्ये, समजून घे. हे जर मला रिक्वायरमेंट असले की नाही हे वर्कफ्लो थ्रूच करायचं, तरीही आपण याच्यामध्ये करू शकतो वर्कफ्लो मध्ये. त्यासाठी मला कोड लिहावा लागेल. बट अगेन मेन सेल्फोर्सचं मेन फीचर काय, की कोड रिड्यूस करणे, राईट. तो सेल्फोर्सने काय केलं, प्रोसेस बिल्डर आणलं, ज्यामध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या कंडिशन डिफाईन करू शकतो सिंगल कोड न लिहिता. सो जे काही ड्रॉबॅक्स आपले याच्यामध्ये होते वर्कफ्लो मध्ये, ते काय केलं त्यांनी प्रोसेस बिल्डर मध्ये कव्हर केलेत. प्रोसेस बिल्डर मध्ये सुद्धा काही बग्स आहेत, ते आपण लाइटनिंग फ्लो मध्ये काय केलेत, कव्हर केलेले आहेत. या असे ऑटोमेशनचे जे काही टूल्स आहेत, की वर्कफ्लोच्या वरती प्रोसेस बिल्डरच्या वरती लाइटनिंग फ्लो, हे काय झालंय अपडेटेड, किंवा आपण म्हणतो अपग्रेड जे काय आहेत ना आपल्या ऑटोमेशनचे टूल आहे. ठीक आहे. येस सर. हॅलो सर. हॅलो. येस, हे दीपाली. हा सर. हा, जे स्टेटस आपण आता ऍड केलं पहिले, त्यावेळेस आपण एक सपोज वर्कफ्लो मध्ये आपण केलं असतं, तर 2 वर्कफ्लो क्रिएट करावे लागले असते ना, जर या 2 सी कंडिशन. डिपेंड ऑन युअर, तुम्ही काय करू शकता. आता सी माझ्याकडे रिक्वायरमेंट काय आली, की बाबा एक कंडिशन मला दिली, की कन्झ्युमर रेकॉर्ड वरती जर ही फील्ड आहे, याची मला 2 ऍक्शन डिफाईन व्हायला पाहिजे. सो दॅट इज युअर डिसिजन, तुम्हाला काय क्रिएट करायचंय. तुम्हाला कोणी सांगणार नाही की तू वर्क फ्लो क्रिएट कर, तू प्रोसेस बिल्डर क्रिएट कर, तू लाइटनिंग फ्लो. दॅट इज युअर ओन डिसिजन, तुम्हाला कोणतं टूल वापरायचंय,
राईट. सो एखाद्याला वाटलं की नाही मला वर्कफ्लो जास्त जमतंय, मला प्रोसेस बिल्डर नाही जमत आहे, तर एखाद्या याला वर्कफ्लो मध्ये सुद्धा करू शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. आता वर्कफ्लो मध्ये करायचं असेल तर दोन दोन कंडिशन आहे, दोन ऑप्शन आहे. आयदर तो त्याला कोड लिहायचा नसेल, त्याला कोड लिहायचा नसेल तर तो काय करू शकतो की दोन वर्कफ्लो क्रिएट करू शकतो. जर त्याला वर्कफ्लो क्रिएट करायचा असेल तर नाव एखाद्याला समजा एकच वर्कफ्लो क्रिएट करायचा असेल तर ते आपण कोड थ्रू करू शकतो एकाच वर्कफ्लो मध्ये. ठीक आहे. पण एखाद्याला वाटलं की नाही मी काय करतो त्यासाठी प्रोसेस बिल्डर लिहितो. एकदम सिंपल आहे. जे काही कॉम्प्लिकेशन्स लाईक वर्कफ्लो मध्ये आहे ते सिंपल करून सांगायचा प्रयत्न कशामध्ये केलाय? प्रोसेस बिल्डर मध्ये केलेला आहे आपण. यात तुम्ही बघितलं ना, यात तुम्हाला कुठेही कोड म्हणा किंवा काही लॉजिक असं वेगळं डिफाईन करायची गरज नाहीये. तुम्ही एकाच प्रोसेस बिल्डर मध्ये मल्टिपल ऍक्शन आपण डिफाईन करू शकतो विदाउट सिंगल लाईन कोड. गॉट इट. सो सांगायचा उद्देश काय? प्रोसेस बिल्डर हे आपलं ऍडव्हान्स व्हर्जन आहे कंपेअर टू ओव्हरफ्लो पेक्षा. ठीक आहे. गॉट इट. सर प्रोसेस बिल्डर मधून आपण ईमेल इनिशिएट करू शकतो का ती ऍक्शन? येस. आता आपण ते पुढे बघणार आहे. आता म्हणजे जसं एक ऍक्शन परफॉर्म केली राईट ना. सो आता आपण दुसरी ऍक्शन तीच परफॉर्म करणार आहे ईमेल ट्रिगर. जसं आपण आता वर्कफ्लो मधून आपण ईमेल ट्रिगर केला होता राईट ना. सो आपण प्रोसेस बिल्डर मधनं सुद्धा ईमेल ट्रिगर करणार आहोत. सो लक्षात घ्या ऑटोमेशन मध्ये काही ऍक्शन ह्या महत्वाच्या आहेत. त्या कोणत्या? सगळ्यात जास्त वापरला जाणारा ऍक्शन आहे फील्ड अपडेट. लक्षात घ्या. आपण वर्कफ्लो मध्ये पण फील्ड अपडेट बघितलं, प्रोसेस बिल्डर मध्ये पण बघितलं. कारण की एका ऑब्जेक्टवर मल्टिपल फील्ड्स असतात. लाईक एक्झाम्पल कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती 500 फील्ड्स आहेत. तो त्या मॅन्युअली एंटर न करता त्यात आपण ऑटोमेशन क्रिएट करतो राईट. तो जास्त करून ऑटोमेशन हे फील्ड अपडेट, रेकॉर्ड अपडेट, ईमेल ट्रिगर यासाठी जास्त करून ऑटोमेशन युटिलाइज केलं जातं. बाकीच्या फंक्शनॅलिटी पेक्षा जास्त करून फील्ड अपडेट, ईमेल ट्रिगर, रेकॉर्ड क्रिएशन याच्यासाठी जास्त करून आपण काय करतो ऑटोमेशन जास्त युटिलाइज करतो कंपन्यांमध्ये. ठीक आहे. याचं कोणाला प्रॅक्टिस करून बघायची गरज आहे का आपण नवीन ऍक्शन परफॉर्म करायची? सर नवीन ऍक्शनच परफॉर्म करू आपण. ओके. सो आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की एका ऑब्जेक्ट वरती आपण एकच प्रोसेस बिल्डर क्रिएट करू शकतो. नाव लेट्स एक्झाम्पल पकडा की आता हा प्रोसेस बिल्डर मी क्रिएट केला राईट. सो इट्स वर्किंग फाईन. तो मला काय सांगितलं गेलं कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती अजून एक तुला काय करायचं एक कंडिशन डिफाईन करायची की काय कंडिशन डिफाईन करायची लेट सपोज ईमेल ट्रिगर झाला पाहिजे. जसं आता आपण काय केलं फील्ड अपडेट आपण केली तो वर्क प्रोसेस बिल्डर ऍक्टिव्हेट पण झाला आणि तो चालतो पण आहे. नाव आता आपल्याला काय सांगितलं गेलं की नाही आता तुम्ही काय करा ईमेल ट्रिगर करा राईट. सो ऑलरेडी माझं जर प्रोसेस बिल्डर क्रिएट असेल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एका ऑब्जेक्ट वरती एकच प्रोसेस बिल्डर क्रिएट करू शकतो, दोन नाही राईट. सो त्या केसमध्ये आपण काय करू शकतो लक्षात घ्या की एक्झिस्टेड आपला जो काय प्रोसेस बिल्डर आहे इथे एक ऑप्शन आहे बघा क्लोन. काय करतो क्लोन. क्लोन केल्याने काय होतं लक्षात घ्या की जो काय आपला एक्झिस्टिंग प्रोसेस बिल्डर आहे राईट त्याचं एक नवीन व्हर्जन क्रिएट होतं. काय होतं एक नवीन व्हर्जन आपलं काय होतं क्रिएट होतं. लेट सपोज आता मी क्लोन याच्यावरती मी क्रिएट केलं राईट क्लिक केलं. सो इथं बघा काय होणार आहे की माझं इथं माझं नवीन एक व्हर्जन जे आहे एपीआय व्हर्जन रनिंग प्रोसेस एक नवीन व्हर्जन काय होणार क्रिएट होणार आहे राईट. आता हे जे काय व्हर्जन आहे 58.0 हे व्हर्जन काय झालं क्रिएट झालं आणि याच्यावरती मी काही अपडेशन केले. काय केले अपडेशन केले राईट. लेट सपोज आता मी ईमेल ट्रिगरची फंक्शनॅलिटी मध्ये मी ऍड केली राईट. आता बघा याच्यामध्ये नवीन कंडिशन मला इथं ऑप्शन आला की नवीन कंडिशन मी ऍड करू शकतो राईट. मी परत काय केलं ऍक्टिव्हेट केलं राईट. अगेन मला त्यामध्ये परत काहीतरी मॉडिफाय करायचे राईट. अगेन मी मॉडिफाय केलं तर मी परत काय केलं क्लोन करणार. परत क्लोन जर केला त्याचा परत ऍडव्हान्स व्हर्जन क्रिएट होतं. हे लक्षात घ्या. प्रोसेस बिल्डर मध्ये जसं आपण त्या प्रोसेस बिल्डरला मॉडिफाय करू किंवा त्याच्यावरती आपण जास्त ऍक्शन परफॉर्म करू तर त्या बेसवरती काय होतं नवीन व्हर्जन काय होतं प्रोसेस बिल्डर मध्ये क्रिएट होतं. तसं वर्कफ्लो मध्ये नवीन व्हर्जन त्याचं क्रिएट होत नाही. हे लक्षात घ्या. डिफरन्शिएट तुम्हाला अंडरस्टँड करता आला पाहिजे वर्कफ्लो आणि प्रोसेस बिल्डर मधला. ठीक आहे. गॉट इट आहे. हे क्लोन प्रत्येकाला क्लिअर आहे काय केलं काय नाही? सर परत एकदा सांगा ना. मी परत सांगतो.
आता मी काय केलंय, एक जसं मी सांगितल्याप्रमाणे एका ऑब्जेक्ट वरती आपण एकच प्रोसेस बिल्डर क्रिएट करू शकतो, राईट? नाव मी काय केलंय, कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती एक प्रोसेस बिल्डर माझा ऑलरेडी क्रिएट झालेला आहे, राईट? नाव माझ्याकडे अजून एक रिक्वायरमेंट आली, की शैलेंद्र, की अजून एक ऑटोमेशन बनव कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती, ज्यावरती काय झालं पाहिजे, की एक ईमेल ट्रिगर झाला पाहिजे, किंवा लेट्स सपोज याच्यामध्ये अजून एक फील्ड आपण ऍड केली, गुड, बॅड आणि बेटर. याच्यामध्ये बेटर अजून पण स्टॅम्प झालं पाहिजे, राईट? एक नवीन कंडिशन आपली. ऑब्जेक्ट तर तोच आहे आणि मला प्रोसेस बिल्डर क्रिएट करायचंय. जर माझं एका ऑब्जेक्ट वरती ऑलरेडी जर एखादा प्रोसेस बिल्डर ऑलरेडी जर क्रिएट असेल, तर मी नवीन क्रिएट नाही करू शकत. का? कारण मी एका ऑब्जेक्ट वरती एकच करू शकतो, राईट? तर त्या केसमध्ये मी काय करणार, एक्झिस्टिंग जो काय आपला प्रोसेस बिल्डर आहे त्याला मी ओपन करणार. काय करणार? ओपन करणार. से आता हा आपला एक्झिस्टिंग प्रोसेस बिल्डर मी ओपन केलं, याला इथं मी क्लोन करणार. काय करणार? क्लोन करणार. क्लोन करतो याचा अर्थ काय, की एक्झिस्टिंग प्रोसेस बिल्डर मध्ये मला जर काही नवीन कंडिशन ऍड करायची असेल, तर आपण त्याला क्लोन करतो. क्लोन जर आपण त्या प्रोसेस बिल्डरला केलं, तर त्याचं काय होतं, एक ऍडव्हान्स व्हर्जन किंवा त्याला आपण अपडेट करतो त्या प्रोसेस बिल्डरला. त्याचं काय होतं, नवीन व्हर्जन काय होतं, क्रिएट होतं. हे लक्षात घ्या. काय होतं? नवीन व्हर्जन क्रिएट होतं. आता मी याला सेव्ह केलं. जसं मी याला सेव्ह करेल, याचं नवीन व्हर्जन क्रिएट झालं. नाव याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये कंडिशन आपण ऍड करू शकतो. जर तुम्ही त्याला क्लोन नाही केलं, तर आपण दुसरी कंडिशन याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. आपल्याला जर एखाद्या नवीन कंडिशन किंवा अजून कंडिशन त्यामध्ये ऍड करायचे असेल आफ्टर ऍक्टिव्हेशन, तर त्यासाठी आपल्याला क्लोन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं मला वाटलं की नाही, मला ऍक्शन डिफाईन करायची, तर ती ऍक्शन मी काय इथं डिफाईन करू शकतो. क्लिअर आहे? हा, येस सर. बाकीच्यांना क्लिअर आहे? येस. किंवा एक असं पण होतं की लेट सपोज आता आपण आता प्रोसेस बिल्डर क्रिएट केलाय. सो समटाईम तुम्ही नवीन सुद्धा क्रिएट करू शकता. समजा आता हा एक वर्कफ्लो प्रोसेस बिल्डर आहे, राईट? जो आता ऍक्टिव्ह आहे, राईट? तुम्ही त्याला डिऍक्टिव्हेट सुद्धा करू शकता. सो तुम्हाला एक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, की आपण ऍक्टिव्हेशन आणि डिऍक्टिव्हेशन कशा प्रकारे करतो, राईट? तो एखादा प्रोसेस बिल्डर किंवा वर्कफ्लो ऍक्टिव्हेट किंवा डिऍक्टिव्हेट हे तुम्हाला करता आला पाहिजे. ठीक आहे? गॉट इट? हा, येस सर. ओके. सो आता आपण एक नवीन काय करूयात. लेट सपोज एक ऑटोमेशन करूया ईमेल साठी. तर सुनीलने रिक्वायरमेंट दिली की आपण प्रोसेस बिल्डर मध्ये आपण ईमेल ट्रिगर करू शकतो का नाही करू शकत. सो आपण प्रोसेस बिल्डर मध्ये काय करू शकतो, ईमेल ट्रिगर आपण करू शकतो. सो आपण काय करू शकतो, की एक्झिस्टिंग आपलं जे काय प्रोसेस बिल्डर आहे त्याच्यावरती आपण काय करू शकतो, प्रोसेस बिल्डर डिफाईन करू शकतो. ठीक आहे. नाव लेट सपोज आता आपलं आहे हा आपला एक्झिस्टिंग आपला प्रोसेस बिल्डर आहे. त्यामध्ये मी काय करतो, एक नवीन ऍक्शन ऍड करतो. तुम्ही काय करू शकता लक्षात घ्या. जी काही आपली एक्झिस्टिंग कंडिशन आहे, याच्यावरती आपण काय केलं बघा, सिबिल स्कोर जर माझा लेस दॅन 750 असेल, राईट? तर आपली एक फील्ड अपडेट झाली पाहिजे, राईट? सो बेस्ड ऑन ह्याच कंडिशनवर जर मला मल्टिपल जर ऍक्शन तुम्हाला डिफाईन करायचे असेल, त्यात तुम्ही इथं सुद्धा करू शकता. लक्षात घ्या. इथं मी एकच ऍक्शन डिफाईन केली, राईट? तुम्ही याच्यामध्ये अजून एक ऍक्शन सुद्धा डिफाईन करू शकता. तेच तुम्हाला वाटलं ईमेल ट्रिगर करायचा, तुम्ही काय करू शकता, ईमेल ट्रिगर करू शकता. तुम्हाला वाटलं की नाही मला नवीन कंडिशन डिफाईन करायची, तर नवीन कंडिशन तुम्ही काय डिफाईन करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. जर ही कंडिशन मॅच झाली, तर तुम्हाला कोणकोणत्या ऍक्शन परफॉर्म करायच्या त्या तुम्हाला कळल्या पाहिजे. आणि इथं आपण एक्झाम्पल पकडा, की लेट सपोज जर माझा सिबिल स्कोर 750च्या कमी असेल, तर माझी पहिली रिक्वायरमेंट काय होती, की त्याला एक फील्ड अपडेट झाली पाहिजे, स्टेटस ॲज अ बॅड. नाव माझी दुसरी रिक्वायरमेंट काय, फील्ड अपडेट झाली पाहिजे आणि एक ईमेल ट्रिगर झाला पाहिजे की तुमचं लोन ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं आहे. रिझन की तुमचा सिबिल स्कोर 750च्या कमी आहे. रिझन एक्झाम्पल, राईट? सो आपल्या इथं काय दुसरं आपल्याला ऍक्शन त्यामध्ये ऍड करावी लागणार. सो इथनं आपण काय करू शकतो, ईमेल ट्रिगरची ऍक्शन आपण परफॉर्म करू शकतो, राईट? कशासाठी? की जर माझा सिबिल स्कोर 750 कमी असेल, तर त्याला काय करायला, एक ईमेल ट्रिगर गेला पाहिजे. जसं आपण मागच्या वीक मध्ये बघितलं, आपण काय करणार, टेम्पलेट डिफाईन करणार. एक टेम्पलेट आपण डिफाईन केलं, ज्यामध्ये आपण काय केलं, की लेट सपोज सिबिल स्कोर 750च्या कमी असेल, तर XYZ ईमेल यायला पाहिजे, राईट? सो आपण काय करणार, फक्त ईमेल टेम्पलेट चॉईस करणार आणि जे काही ईमेल टेम्पलेट आपण चॉईस करणार, ते ईमेल काय होणार आहे, ट्रिगर होणार आहे बेस्ड ऑन द कंडिशन.
इथनं सुद्धा आपण काय करू शकतो, नवीन ऍक्शन आपण डिफाईन करू शकतो. आता आपण काय करूयात, याच याच्यावरती आपण अजून एक ऍक्शन काय करू, डिफाईन करूयात. सो माझा क्रायटेरिया काय असणार आहे, सेम मी क्रायटेरिया डिफाईन करतो. जर माझा सिबिल स्कोर 750च्या कमी असेल तर माझी फील्ड अपडेट होतीच आहे, बट ऍज वेल ऍज त्याला काय झालं पाहिजे, एक ईमेल सुद्धा ट्रिगर झाला पाहिजे. सो मी काय केलं, ऍड ऍक्शन बटनावरती क्लिक केलं. आता मला काय करायचंय, ईमेल अलर्ट करायचंय. जसं सुनील सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, ईमेल अलर्ट आपल्याला काय करायचंय, ट्रिगर करायचंय. सो मी काय करतो, त्याला एक नाव देतो, ईमेल अलर्ट. ठीक आहे, नाव. आता तुम्हाला काय करायचंय, एक ईमेल सेंड करायचा आहे, राईट. मग तुम्हाला कोणता ईमेल सेंड करायचा आहे, राईट. तर तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागणार, ईमेल टेम्पलेट आपण त्याला म्हणतो, किंवा तुम्हाला ईमेल अलर्ट एक तुम्हाला काय करावं लागणार, क्रिएट करावं लागणार आहे. सो इथून मी काय करतो, क्रिएट 1 करतो. नाव हे आपण काय करतोय, की त्यावेळेस कोणता ईमेल अलर्ट ट्रिगर व्हायला पाहिजे. सो मी काय करतोय, एक नवीन ईमेल ट्रिगर मी काय करतोय, अपडेट करतोय. लेट्स सपोज सिबिल स्कोर लेस दॅन 750. जस्ट मी नाव देतोय अंडरस्टँडिंग पर्पज साठी, राईट. आता आपला ऑब्जेक्ट कोणता आहे, लेट सपोज आपला ऑब्जेक्ट आहे कन्झ्युमर ऑब्जेक्ट, राईट. तर आपण काय करणार, ऑब्जेक्ट सिलेक्शन करणार. अगेन ईमेल टेम्पलेट मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं, की आपण जे काही ईमेल टेम्पलेट सिलेक्ट करू, कोणता ईमेल ट्रिगर व्हायला पाहिजे, राईट. आता आपण ज्यावेळेस ईमेल टेम्पलेट आपण सेक्शन घेऊ, तर त्यात तुम्हाला आयडिया वगैरे येऊन जाईल. आता लेट सपोज मी आता काय केलं, ईमेल टेम्पलेट मी क्रिएट केलेला आहे, राईट. की ज्याच्यामध्ये मी एक मेसेज पास केलेला आहे, की हा तुमचा सिबिल स्कोर 750 कमी आहे, तुमचं लोन ऍप्लिकेशन काय झालं, रिजेक्ट झालं. असं मी काय केलं, टेम्पलेट बाय डिफॉल्ट क्रिएट केलं. आणि लेट सपोज त्याचं नाव आहे, लेट सपोज हे त्याचं XYZ टेम्पलेट, राईट. मी काय केलं, सिलेक्ट केलं टेम्पलेट. आता ह्या टेम्पलेट मध्ये जे काय माझं ईमेलचं कंटेन असेल ते काय होणार, ट्रिगर होणार आहे. नाव आता रिसिप्ट टाईप म्हणजे हा जो काय ईमेल आहे, हा कोणाला सेंड झाला पाहिजे, लक्षात घ्या. आपला जो काय ऑब्जेक्ट आहे, कोणता ऑब्जेक्ट, कन्झ्युमर ऑब्जेक्ट, त्याच्यावर जी काही फील्ड आहे ईमेल आयडी, त्याच्यामध्ये जो काही ईमेल आयडी एंटर होणार आहे, त्या ईमेल आयडी वरती काय झाला पाहिजे, ईमेल ट्रिगर झाला पाहिजे. सो इथं मी काय करणार, रिसेप्ट टाईप मध्ये ईमेल फील्ड घेणार आणि ईमेल फील्ड मी काय करणार, ऍड करून घेणार, राईट. जर तुम्हाला वाटलं नाही, एक्झाम्पल, की त्या केसचा ओनर काय, त्या केसच्या ओनरला ईमेल ट्रिगर झाला पाहिजे, तर तुम्ही ऍड करू शकता, राईट. तुम्हाला ज्याला वाटलं की ईमेल ट्रिगर व्हायला पाहिजे, त्याला तुम्ही इथं काय करू शकता, ऍड वगैरे करू शकता. तुम्हाला वाटलं की नाही, एखाद्या पर्टिक्युलर रोलला तो ईमेल ट्रिगर झाला पाहिजे, तर आपण रोल सुद्धा आपण याच्याकडे काय ऍड करू शकतो. तो बेस्ड ऑन याच्यामध्ये आपण जेवढे काय मेंबर्स ऍड करणार किंवा रिसिप्ट ऍड करणार, तेवढ्या सगळ्यांना काय होणार, ते ईमेल ट्रिगर सेंड होणार आहे. लाईक मला वाटलं एखाद्या युजरला करायचं असेल तर युजरला आपण करू शकतो, राईट. कोणला पण आपण काय करू शकतो, ईमेल ट्रिगर मध्ये आपण करू शकतो. तर इथं आपलं रिक्वायरमेंट काय आहे, की त्या फील्ड मधल्या ईमेल आयडी वरती आपल्याला काय करायचं, ईमेल ट्रिगर करायचं आहे. सो मी तिथं सिलेक्ट केलं. तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, ऍडिशनल ईमेल मध्ये जर तुम्हाला इथं ऍडिशनल वाटलं, की बाय डिफॉल्ट तुम्हाला हा ईमेल ठेवायचा आहे, तुम्ही याच्यामध्ये ऍडिशनल ठेवू शकता, दॅट इज ऑप्शनल. नाव मी काय केलं, ओके केलं. नाव मी काय केलं, एक ईमेल अलर्ट मी काय केलं, क्रिएट केलं, राईट. सो मी माझ्या प्रोसेस बिल्डर वरती आलो. आणि नाव आता मी काय नावाने जे काय प्रोसेस बिल्डर ईमेल टेम्पलेट क्रिएट केलं होतं, राईट. सिबिल स्कोर लेस दॅन 750. जस्ट मी काय करणार, चॉईस करणार आणि सेव्ह करणार. नाव याच्यामध्ये काय होणार आहे, की आता ही कंडिशन जर मॅच झाली तर माझ्या 2 ऍक्शन परफॉर्म होतील. एक फर्स्ट वन, की माझं फील्ड अपडेट होईल, आणि सेकंड वन माझं काय होईल, ईमेल माझं काय होईल, ट्रिगर होईल. ठीक, आपण याच्यामध्ये बघितली ईमेल अलर्ट ही जी काय ऍक्शन आहे ती काय होणार, ट्रिगर होणार. जस्ट मला सेव्ह केलं अँड ऍक्टिव्हेट केलं. ठीक आहे, सी नवीन व्हर्जन काय होतंय, आपलं ऍक्टिव्हेट होत आहे. ठीक आहे, तर काय झालं, आपलं आता नवीन आपला व्हर्जन क्रिएट झालं. तर इथं बघू शकता तुम्ही, की ह्या कंडिशनवर 2 ऍक्शन परफॉर्म होणार आणि ह्या कंडिशनवरती 1 ऍक्शन परफॉर्म होणार, राईट. सो आता आपण याचं प्रॅक्टिकल करून बघूयात. मी जस्ट माझा मेल आयडी एंटर करतो याच्यामध्ये ईमेल ट्रिगर साठी. ठीक आहे, नाव आता माझी कंडिशन तर इथं मॅच होत असेल, राईट. माझी कंडिशन काय आहे, की जर माझा सिबिल स्कोर 300च्या 750च्या कमी असेल, तर माझे फील्ड सुद्धा अपडेट व्हायला पाहिजे आणि ईमेल सुद्धा काय व्हायला पाहिजे, ट्रिगर व्हायला पाहिजे. सो
मी रेकॉर्ड काय करतो, सेव्ह करतो. जसं मी रेकॉर्ड सेव्ह केलं तर लक्षात घ्या की माझी फील्ड अपडेट ही जी काही ऍक्शन आहे ती परफॉर्म झाली. आणि आता आपण चेक करूयात की आपलं ईमेल ट्रिगर नावाची ऍक्शन झाली का नाही झाली. सी, लक्षात घ्या, एक काय आला, मला नवीन मेल आला. जे काय आपण टेम्पलेट सिलेक्ट केलं होतं, बेस्ड ऑन त्या टेम्पलेटमध्ये जे काय मेसेज आपण पास केला होता तो काय झाला, ट्रिगर झाला. ठीक आहे ना. ही काय केली आपण, ईमेल अलर्ट ही जी काय फंक्शनॅलिटी आहे किंवा ऍक्शन आहे प्रोसेस बिल्डर मध्ये, ते आपण इथं बघितली. ठीक आहे, क्लिअर आहे गाईज. येस सर. येस सर. दीपाली, पूजा, सुवर्णा, काही कन्फ्युजन? नो सर. नो सर. ओके. सी, आपण अजून एक ऍड करूया. ठीक आहे ना. प्रॅक्टिकल करायची गरज आहे तुम्हाला का नवीन मी ऍड करू ऍक्शन? नाही सर, ऍक्शनच ऍड करा तुम्ही. ठीक. कोणाला जर करायचं असलं प्रॅक्टिकल तर सांगा, काही प्रॉब्लेम नाही, आपण करू शकतो. ठीक आहे, पण एवढं काही हार्ड नाही आहे, इझी आहे. फक्त स्टार्टिंग थोडं कॉम्प्लिकेशन वाटेल, देन व्हेरी इझी. आता आपण काय करूयात लक्षात घ्या. लेट सपोज आता मी बघा, आता मला याच्यामध्ये अजून एक ऍक्शन काय परफॉर्म करायची आहे, नवीन किती आपण बघूयात की जर कन्झ्युमरचं रेकॉर्ड क्रिएट झालं, राईट व्हॉट एव्हर जी काय मी काय कंडिशन डिफाईन करील ती जर माझी मॅच झाली तर माझं अकाउंट हा जो काय आपला ऑब्जेक्ट आहे ना, या ऑब्जेक्टची एखादं रेकॉर्ड क्रिएट झाला पाहिजे. आता समजून घ्या मी काय करायचा प्रयत्न करतोय. आपला प्रोसेस बिल्डर आहे कन्झ्युमर ऑब्जेक्ट वरती. नाव माझे रिक्वायरमेंट काय आहे की जर त्याचा सिबिल स्कोर 750च्या वर असेल, लक्षात घ्या, काय 750च्या वर असेल म्हणजे काय झालं, तो चांगला कस्टमर झाला, राईट. सो त्यासाठी मला काय करायचं, एक नवीन रेकॉर्ड मला काय करायचं, क्रिएट करायचं वेगळ्या ऑब्जेक्ट वरती, राईट. लेट सपोज मला वाटलं की त्याचं रेकॉर्ड क्रिएट करायचं अकाउंट ऑब्जेक्ट वरती, मी करू शकतो. मला वाटलं ऑपॉर्च्युनिटी ऑब्जेक्ट मला रेकॉर्ड क्रिएट करायचं, आपण ते करू शकतो. ते कशा प्रकारे आपण ते बघूयात. सो आता मी काय करतो, त्याला क्लोन करतोय. अगेन मी काय करतोय, एक्झिस्टिंग प्रोसेस बिल्डरला मी काय करतोय, क्लोन करतोय. त्याचं काय होणार आहे, नवीन व्हर्जन क्रिएट होणार आहे. तर नाव लेट सपोज आता मी काय करतोय, जर सिबिल स्कोर माझा 750च्या वर असेल तर याच्यामध्ये मी अजून एक नवीन काय करतो, ऍक्शन ऍड करतो. काय करतो, ऍक्शन मी ऍड करतो. जसं आता आपण काय बघितलं होतं, फील्ड अपडेट आपण बघितली होती, देन आपण ईमेल अलर्ट बघितला, राईट. सो नाव आपण बघूयात क्रिएटर रेकॉर्ड. काय क्रिएटर रेकॉर्ड म्हणजे काय की नवीन रेकॉर्ड आपलं काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. सो मी काय करतो, जस्ट रॅन्डमली एक नाव देतो. आता मला बेस्ड ऑन दॅट की कोणत्या ऑब्जेक्ट वर मला रेकॉर्ड क्रिएट करायचा आहे, राईट. आता माझी जर रिक्वायरमेंट असेल, लेट सपोज मला काय करायचंय, अकाउंट ऑब्जेक्ट वरती मला काय करायचंय, रेकॉर्ड क्रिएट करायचं, राईट. सो जस्ट मी काय करणार, ऑब्जेक्ट सिलेक्शन करणार की मला बेस्ड ऑन दॅट कोणत्या ऑब्जेक्टचं रेकॉर्ड मला क्रिएट करायचंय, राईट. सो लेट सपोज मी एक्झाम्पल पकडलं की मला अकाउंट ऑब्जेक्ट, राईट. इथं आपण बघू शकतो अकाउंट ऑब्जेक्ट आहे, तर ह्या ऑब्जेक्ट मध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट झाला पाहिजे. तर इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये काय आहे समजून घ्या की ज्या कोणत्या ऑब्जेक्ट वरती आपण रेकॉर्ड नवीन क्रिएट करणार त्या ऑब्जेक्ट वरती मॅन्डेटरी फील्ड्स, राईट, म्हणजे कंपल्सरी फील्ड कोणत्या आहे ते तुम्हाला बाय डिफॉल्ट इथं येईल खाली. हे लक्षात घ्या, काय बाय डिफॉल्ट येईल. मी फक्त काय केलं, ऑब्जेक्ट सिलेक्शन केलं तर बघा इथं बाय डिफॉल्ट एक फील्ड आली, म्हणजे काय आली, अकाउंट नेम. ही एक बाय डिफॉल्ट फील्ड आली. याचा अर्थ काय, अकाउंट ऑब्जेक्ट वरती एकच फील्ड मॅन्डेटरी आहे, त्याचं नाव आहे अकाउंट नेम. बाकीची फील्ड कंपल्सरी नाहीये. लेट्स एक्झाम्पल पकडू आपण. मी नवीन रेकॉर्ड क्रिएट करतोय, राईट. सो याच्यामध्ये बघा अकाउंट नेम हीच एवढीच एक फील्ड कंपल्सरी आहे, दुसरी नाहीये. मी तुम्हाला एक डेमो क्रिएट करून दाखवतो, राईट. जर याच्यामध्ये 2 फील्ड कंपल्सरी असत्या तर इथं तुम्हाला काय झालं असतं, 2 फील्ड आल्या असत्या. जेवढ्या पण काय फील्ड कंपल्सरी आहे त्या ऑब्जेक्टच्या त्या बाय डिफॉल्ट इथं काय होणार आहे, ओपन होणार आहे, राईट. आता समजा मला वाटलं की नाही, फक्त माझी एक फील्ड नाही अपडेट झाली पाहिजे, मला त्यातल्या मल्टिपल फील्ड अपडेट करायच्या, त्या पण आपण करू शकतो. आता लेट सपोज हे जर माझं रेकॉर्ड क्रिएट झालं तर एक नवीन रेकॉर्ड क्रिएट व्हायला पाहिजे. त्याचं मी लेट सपोज नाव देतो डेमो फॉर प्रोसेस बिल्डर. ठीक आहे, जस्ट मी तर एक रॅन्डमली नाव देतो, राईट.
नाव मला वाटलं की त्या ऑब्जेक्टचे मला अजून साऱ्या फील्ड काही काय करायच्या अपडेट करायच्या राईट. लेट सपोज मला वाटलं अकाउंट नंबर मला अपडेट करायचा आहे 1 2 3 4 5 हे काय अकाउंट ऑब्जेक्ट मधल्या ज्या काही फील्ड आहे कोणत्या अकाउंट ऑब्जेक्ट मधल्या त्या ज्या काही फील्ड्स आहे आपण त्या काय करतोय अपडेट करतोय. आता ऍक्टिव्ह नावाची एक पिक लिस्ट आहे त्यामध्ये मला वाटलं की येस टॅम करायचंय. तुम्हाला ज्या काय जेवढ्या पण काही फील्ड्स अवेलेबल आहे आपण सगळ्या याच्यामधून काय करू शकतो अपडेट करू शकतो राईट. सो व्हॉट एव्हर. सो मी काय केलं 4 फील्ड मी काय केलं अपडेट केलं. पण तुम्हाला याच्यामध्ये काय कंपल्सरी एक फील्ड तरी अपडेट करणं गरजेचं आहे जी मॅन्डेटरी आहे त्या ऑब्जेक्ट वरती. लेट सपोज समजा मी इथं दुसरा ऑब्जेक्ट घेतला असता आणि त्याच्यासमोर 3 फील्ड मॅन्डेटरी आहे तर तुम्हाला बाय डिफॉल्ट 3 फील्ड ओपन झाल्या असत्या. सो अकाउंट ऑब्जेक्ट वरती एकच फील्ड मॅन्डेटरी आहे. सो इथं एकच फील्ड ओपन झाली. बट मला वाटलं की मला बाकीच्या फील्ड ऍड करायच्या तर आपण त्या इथून सुद्धा ऍड वगैरे करू शकतो. अँड देट्स सेव्ह आणि ऍक्टिव्हेट सिंपल अगेन. ठीक आहे ना. आता बघा काय व्हायला पाहिजे. आता आपण ही जर कंडिशन आपण डिसाईड केली जर माझा सिबिल स्कोअर 750च्या वर असेल तर माझी काय व्हायला पाहिजे ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे. कोणत्या ऍक्शन बघा 2 ऍक्शन आहे. एक तर माझं फील्ड अपडेट व्हायला पाहिजे आणि दुसरं काय व्हायला पाहिजे माझी की नवीन रेकॉर्ड क्रिएट व्हायला पाहिजे. आणि ते कसं आहे अकाउंट ऑब्जेक्ट वरती डेमो फॉर द प्रोसेस बिल्डर ह्या नावाचा नवीन रेकॉर्ड काय व्हायला पाहिजे क्रिएट व्हायला पाहिजे. सो आपण क्विक मध्ये बघूयात. आपला ऑब्जेक्ट आहे कंझ्युमर. आता लक्षात घ्या की अकाउंट ऑब्जेक्ट वरती राईट 2च रेकॉर्ड अवेलेबल आहे श्याम आणि रामू राईट. आता मी काय करतो कंझ्युमर वरती जेव्हा मी नवीन रेकॉर्ड क्रिएट करेल तर डेमो फॉर प्रोसेस बिल्डर ह्या नावाचं एक रेकॉर्ड क्रिएट होईल अकाउंट ऑब्जेक्ट मध्ये राईट. डेमो मेल नाव देतो. ठीक आहे. लेट सपोज आता मी टाकलं सिबिल स्कोर 800 ठीक आहे ना. आता माझी काय होणार आहे सेकंड माझी कंडिशन काय होणार आहे मॅच होणार आहे. लक्षात घ्या. आता जशाप्रमाणे आपली कंडिशन मॅच झाली आपला पहिला ऍक्शन परफॉर्म झाला की स्टेटस माझं अपडेट झालं ऍज अ गुड. नाव आपण जर आलो अकाउंट ऑब्जेक्टला तर इथं बघा एक रेकॉर्ड ऑटोमॅटिकली क्रिएट झालं डेमो फॉर प्रोसेस बिल्डर राईट. सो त्याच्यामध्ये आपण जर आलो राईट तर आपण ज्या काही फील्ड अपडेट केल्या होत्या लक्षात घ्या आपण अकाउंट नंबर एंटर केला होता राईट. तर अकाउंट नंबर इथं आला राईट. देन आपण बिलिंग ऍड्रेस टाकला होता पुणे तो आला. ऍक्टिव्ह ही जी काय पिक लिस्ट होती आपण ती काय केली येस केली राईट. तर हे काय झालं नवीन रेकॉर्ड क्रिएट झालं दुसऱ्या ऑब्जेक्टचं. हे लक्षात घ्या. आपण प्रोसेस बिल्डर क्रिएट केला आहे कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती पण बेस ऑन आपले रिक्वायरमेंट प्रमाणे आपण दुसऱ्या ऑब्जेक्ट सुद्धा काय करू शकतो एक फील्ड किंवा नवीन रेकॉर्ड सुद्धा आपण काय करू शकतो क्रिएट करू शकतो थ्रू द प्रोसेस बिल्डर. क्लिअर आहे गाईज. येस सर येस सर. येस सर. दीपाली पूजा सुनील सुवर्णा बिजू येस येस सर क्लिअर. क्लिअर. प्रॅक्टिकल करून बघताय क्विक मध्ये. असं नको व्हायला की मी चाललोय पुढे तुम्ही राहिले माग असं नको व्हायला. ऍटलीस्ट एखाद्या प्रॅक्टिकल अच्युत किंवा सुनील पूजा सुवर्णा दीपाली कोणी पण एक प्रॅक्टिकल करून बघा. नवीन ऑब्जेक्टचं म्हणा किंवा ईमेल ट्रिगरचं म्हणा ही ऍक्शन तर ऍटलीस्ट करून बघा. कोण करतं. सर माझ्याकडे थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे. सुनीलचा नेटचा प्रॉब्लेम आहे आहे. ओके करतो. नाही अच्युत प्रॉब्लेम. करतो सर माझं. मी स्क्रीन स्टॉप करतो. स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन विजिबल आहे सर. येस सुनील. ओके. तर मी माग प्रोसेस बिल्डर एक क्रिएट केलेला होता त्यामध्येच करतो. नवीन ऑब्जेक्ट वरती रेकॉर्ड क्रिएट झाला पाहिजे नसे आणि ईमेल पण इनिशिएट करू शकतो. एक मिनिट. तर हा ग्रॅज्युएशन टाईपचा मी प्रोसेस बिल्डर क्रिएट केलेला होता त्याला क्लोन केला तर चालेल ना सर. होय सुनील चालेल क्लोन केलं तर काय हरकत नाही. ओके.
याला क्लोन करतो. क्लोन केल्यानंतर ना याच्यामध्ये एक ईमेलची ऍक्शन ट्रिगर करतो. ईमेल अलर्ट. इन्फॉर्मेशन. एक ईमेल आयडी सिलेक्ट करतो. टेम्पलेट ऍडमिशन कंप्लीटेड सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर ऍडमिशन कंप्लीट. ऍडमिशन कंप्लीट त्याच्यानंतर ना हा ईमेल आयडी ईमेल गेला पाहिजे. हॅलो. हॅलो. ऑलरेडी ऍडेड आहे. सेव्ह. नाही ऑलरेडी क्रिएटेड आहे. ओके. सर्च. काय इश्यू सुनील? ईमेल इथं टेम्पलेट आहे ना, हा ईमेल टेम्पलेट. तर ईमेल नो टेम्पलेट नो नो तिकडे सर्च नो. नाही होत. हा, कारण की हं? हे ईमेल टेम्पलेट नवीन क्रिएट करावं लागेल. न्यू ईमेल अलर्ट वरती क्लिक कर. ओके. नाव दे डेमो, काहीतरी एक नाव दे XYZ सिबिल स्कोअर किंवा तो काय असेल तर रिक्वायरमेंट प्रमाणे नाव दे त्याला रॅन्डमली काहीतरी ईमेल अलर्टला. डेमो देतो. ठीक आहे. ओके. ऑब्जेक्ट सिलेक्शन कर. कोणत्या ऑब्जेक्ट वरती तू क्रिएट केलेला आहे प्रोसेस बिल्डर? स्टुडंट इन्फॉर्मेशन. हा, ऑब्जेक्ट सिलेक्शन कर. स्टुडंट इन्फॉर्मेशन. आता तुला काय करायचं, ईमेल टेम्पलेट चॉईस करायचे, राईट. सो आपल्याकडे जे काही भरपूर स्टँडर्ड काही टेम्पलेट्स आहे, आपण कस्टम पण क्रिएट करू, आपण जसं बघितलं होतं. तर कोणता एक ईमेल टेम्पलेट चॉईस कर. ओके. ऍडमिशन आता एक वर कस्टम टेम्पलेट क्रिएट केलेलं आहे तू, ठीक आहे. येस सर. हा. नाव ईमेल आयडी. ईमेल येस येस, ऍड कर. स्टुडंट. येस. ओके. ओके. अँड ठेव. सेव्ह केला. ओके. आता हे डेमो सर्च करतो इथं. हा, ते डेमो टाक. अलग. हा, अलग. येस. ठीक आहे. गॉट इट. सेव्ह सेव्ह. केलं. आता हे Activate कर. झालं. ऍक्टिवेट. कन्फर्म. आणि याच्यामध्येच आता एक अजून एक ऍक्शन क्रिएट करायची पुढं. पोस्ट ऍडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर नवीन याच्यात क्रिएट झालं पाहिजे. हा, ठीक. तुला नवीन. सुनील त्याचं ऍक्टिवेट केलं होतं. आता ऍक्टिवेट केलं, तू त्याचं मॉडिफाय करू शकत नाही. तुला क्लोन करावं लागेल त्याला परत. ओके. परत एकदा समजा क्लोन केलं. सेव्ह. येस, आता करू शकतोस. ओके. याच्यामध्ये क्रिएटर रेकॉर्ड करावा लागेल ना सिलेक्ट न्यू ऑब्जेक्ट वरती. क्रिएटर रेकॉर्ड.
रिमूव्ह आणि फाइंड ऑब्जेक्ट अकाउंट मध्ये गेल्यानंतर ना अजून ऍड फॉर फील्ड दोन फील्ड ऍड केल्या आणि सेव्ह केलं आणि ऍक्टिव्हेट केलं. आता हे ऍक्टिव्हेट झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये चेक करून पाहू परत एकदा. थोडं स्लो झालंय. स्टुडंट इन्फॉर्मेशन क्रिएट करतो रेकॉर्ड क्रिएट करतो रेकॉर्ड क्रिएट. ग्रॅज्युएशन टाईप पोस्ट ग्रॅज्युएशन टाकलं MCA आणि सेव्ह केलं. तर सेव्ह केल्यानंतर ना अकाउंट मध्ये एक रेकॉर्ड क्रिएट झालं. हा सर, रेकॉर्ड इथं क्रिएट झालं सुनील कोकाटे नावाने. येस. या आणि ईमेल पण आला असं. नाही. ईमेल आयडी करेक्ट एंटर केलाय का? ईमेल ईमेल नाही येणार ना, कंडिशन पोस्ट ग्रॅज्युएशनची होती ना. हा पोस्ट ग्रॅज्युएशन बरोबर आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनला ईमेल ग्रॅज्युएशनला आयडी ईमेल टाकली. टाकला. बरोबर आहे. सी हे आन्सर कोण सांगितलं आता? सुवर्णा ना? हो. येस. समटाइम Yes, तुम्हाला अशाच इश्यू येणार की ईमेल ट्रिगर होत नाहीये XYZ. तर तुम्हाला काय ती कंडिशन चेक करता आली पाहिजे. तर कंडिशन आपण कशी चेक करणार? प्रोसेस बिल्डर ओपन करायचं. क्रायटेरिया काय? आता सी वर्क फ्लो किंवा प्रोसेस बिल्डर लाइटनिंग फ्लो तुम्ही तर कधी क्रिएट केलं नसणार एक्झिस्टिंग, बरोबर ना? ते ऑलरेडी क्रिएट असणार आहे. तुम्हाला काय करायचं बघता त्याची कंडिशन आणि ऍक्शन हे काय डिफाईन केलं आहे एक्झिस्टिंग हे तुम्हाला चेक करायचंय. आणि बेस्ड ऑन दॅट की रेकॉर्ड वरती काय कंडिशन आहे आणि आपल्या प्रोसेस बिल्डर मध्ये काय कंडिशन आहे हे आपल्याला चेक करावी लागेल, राईट? जर तुम्हाला चेक केले तर तुम्हाला ते इश्यू रिझॉल्व्ह करता येणार आहे, हे लक्षात घ्या. असं कोणी गैरसमज ठेवू नका की नाही मला याची गरज नाही पडणार वगैरे डेव्हलपरला. तसं काही नाहीये. सपोर्ट मध्ये तुम्हाला याची गरज पडणार आहे बाय डिफॉल्ट. येस सर. ईमेल पण आला आता, जस्ट चेक केलं. ठीक. तर ग्रॅज्युएशनला टाकल्यानंतर ईमेलला पण आला ऑटो मेल. ओके. आता थांब. जा प्रोसेस बिल्डर जा, एक मिनिट. सगळ्यांना क्लिअर आहे ना इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन आहे का? तुम्ही स्क्रीन शेअर नाही राहू सर. स्टॉप Yes. करू सर. येस सुनील. येस विचारा. नाही वेट कर सुनील. सर आपण जे रेकॉर्ड क्रिएट करतो ना, जी कंडिशन मॅच झाल्यानंतर, ओके. पण ज्या वेळेस कंडिशन मॅच होईल सेम रेकॉर्ड इन्सर्ट होईल ना मल्टिपल टाइम्स. हा, जर आता मी काय दिलं, सपोज आता आपण काय डिसाइड केलं होतं, आपण जी काय कंडिशन देऊ ना सुवर्णा, लेट सपोज मी काय हा. कंडिशन दिली होती की इथं आपली कंडिशन बघा काय की जर माझं सिबिल स्कोर किंवा 750च्या वर असेल, राईट? ही माझी काय झाली कंडिशन. ही जेव्हा जेव्हा मॅच होईल, ही मॅच होईल तेव्हा तेव्हा हे ऍक्शन परफॉर्म होणार.
आता मला वाटलं की ऍक्शन नकोय, तुम्ही याला रिमूव्ह पण करू शकता, स्टॉप करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की ह्या क्रायटेरियाला ही कंडिशन नाही व्हायला पाहिजे, वेगळी कंडिशन व्हायला पाहिजे. सो ती कंडिशन तुम्ही वेगळ्या ठिकाणी काय करू शकता, ऍड करू शकता. क्लोन करायचं आणि ऍड कंडिशन तुम्हाला डिफाईन करायची. तुमची जी काही कंडिशन असेल ती तुम्ही इथं ऍप्लिकेबल करू शकता. बेस्ड ऑन दॅट तुम्ही कोणती पण ऍक्शन परफॉर्म करू शकता. ठीक आहे. जेव्हा जेव्हा नवीन रेकॉर्ड क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये जर ही जी काय व्हॅल्यू आहे, म्हणजे जो काय क्रायटेरिया आहे, तो जर मॅच झाला तरच ते ऑकर होईल किंवा फायर होईल, अदरवाईज होणार नाही. जर आपली कंडिशन जर मॅच झाली तरच ते ऑपरेशन परफॉर्म होणार आहे, अदरवाईज नाही. जर आपण 100 रेकॉर्ड क्रिएट केले, त्या ऑब्जेक्टवरती आपण काय केले, 100 रेकॉर्ड क्रिएट केले आणि आपली कंडिशन जर 50 वेळेस मॅच झाली, तर 50 वेळेस ते ऑटोमेशन चालणार आहे किंवा 50 वेळेस ऍक्शन परफॉर्म होणार आहे. हे लक्षात घ्या. बाकीचे 50 वेळेस का होणार नाही, की हा जो काय क्रायटेरिया आहे हा मॅच झाला नाही, म्हणून बाकीचे आपले ऍक्शन परफॉर्म होणार नाही. आता एक्झाम्पल पकडा, की लेट सपोज आता मी कंझ्युमर ऑब्जेक्ट वरती आहेत, राईट ना. सो एक्झाम्पल पकडा, की याच्यामध्ये जर ईमेल आयडी टाकलाच गेला नाही. आता ही फील्ड कंपल्सरी आहे का? नाही. आता मी रेकॉर्ड इन्सर्ट केलं, सेव्ह केलं, तर ईमेल ट्रिगर होणारच नाही. कारण की माझी कंडिशनच ऍक्च्युअली मॅच झाली नाही, किंवा आपण जे आउटपुट यायला पण तेच मॅच झालं नाही. किंवा आता लेट सपोज आता आपण ईमेल अलर्ट ही फंक्शनॅलिटी कधी टाकलेली आहे, जर माझा सिबिल स्कोर 750च्या कमी असेल तर, राईट ना. जर आता मी सिबिल स्कोर 800 टाकला आणि रेकॉर्ड सेव्ह केलं आणि याच्यामध्ये जर मी एखादा ईमेल आयडी जरी एंटर केला, तरी तो ईमेल ट्रिगर होणारच नाहीये. कारण माझी कंडिशन काय मी दिली होती, की माझा सिबिल स्कोर 750 कमी असेल तरच ट्रिगर व्हायला पाहिजे. तर व्हॉटएव्हर रेकॉर्ड किती वेळेस क्रिएट होऊ द्या, किती वेळेस रेकॉर्ड अपडेट होऊ द्या, दॅट इज नॉट मॅटर. मॅटर इथं आहे, की आपण जो काय क्रायटेरिया डिफाईन केला आहे त्या ऑब्जेक्ट वरती तो काय आहे, की सिबिल स्कोरचा आहे. व्हॉटएव्हर तुम्ही जो काय क्रायटेरिया डिफाईन करतात, बेस्ड ऑन दॅट ऍक्शन परफॉर्म होती. ऑटोमेशनचं पर्पजच ते, की तुम्ही जो क्रायटेरिया डिफाईन केलाय तो जर तुमचा मॅच झाला, देन आपल्या सर्टन ज्या काही ऍक्शन आहे त्या परफॉर्म होणार. दॅट्स इट. क्लिअर आहे? नाही हो सर, ते क्लिअर आहे. पण मी काय म्हणत होते, तुम्ही जे क्रिएट रेकॉर्डचं टाकलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण ते रेकॉर्ड इन्सर्ट केलं होतं. ज्यावेळेस ती कंडिशन मॅच होईल, 800 वगैरे अबोव्ह 750च्या अबोव्ह असेल, त्यावेळेस नेहमी तेच रेकॉर्ड इन्सर्ट होणार आहे ना, असं मला म्हणायचं होतं. जसं अकाउंट एक मिनिट. ऑब्जेक्टवर. हा सी. आता मी त्याला एक रॅन्डमली नाव दिलं. लेट सपोज तुझा क्वेश्चन मला कळला. आता लेट सपोज आता मी काय करतोय, इथं आपण काय केलं होतं, नवीन रेकॉर्ड क्रिएट झालं, राईट ना. सो इथं जे काय रेकॉर्ड क्रिएट होणार आहे ना, हे रेकॉर्ड ह्याच नावाने क्रिएटेड होणार आहे. कारण की आपण त्याला काय केलं, स्टॅटिक केलेलं आहे. म्हणजे आपण ही व्हॅल्यू तिथं पास केलेली बाय डिफॉल्ट सुवर्णा, राईट. तर हेच होणार आहे. जर मला वेगळं वेगळं करायचं असलं, आपण त्याला डायनॅमिक म्हणतो, राईट. की जेव्हा लेट सपोज एक्झाम्पल मी सांगतो, एक्झाम्पल समजून घ्या. आता लेट सपोज जे काय रेकॉर्ड, आता मी समजून घ्या मी काय बोलायचा प्रयत्न करतो. सपोज आता इथं मी श्यामचं रेकॉर्ड क्रिएट केलं. काय केलं? श्यामचं रेकॉर्ड मी क्रिएट केलं. आता मी एक्झाम्पल पकडतो. आता मी काय करतो, लेट सपोज सुवर्णा. मी सुवर्ण नावाचं एक रेकॉर्ड मी काय केलं, याच्यामध्ये एंटर केलं, लक्षात घ्या. ठीक आहे ना. सो आता कंझ्युमर ऑब्जेक्ट मध्ये काय, सुवर्ण नावाचं रेकॉर्ड क्रिएट झालं, राईट. पण आपण जेव्हा ऑटोमेशन दिलं त्यावेळेस कोणत्या नावाचं रेकॉर्ड क्रिएट होणार, डेमो फॉर प्रोसेस बिल्डर नावाचं रेकॉर्ड काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. नाव माझी रिक्वायरमेंट काय आहे, की ज्या नावाचं मी रेकॉर्ड इन्सर्ट करेल कंझ्युमर नावाचं, राईट, ते जर मला अपडेट करायचं असेल ते पण आपण करू शकतो लाइटनिंग फ्लो मध्ये सुवर्ण. गॉट इट? हो सर. मी काय म्हणत होते, तुम्ही ही आता सुवर्ण नावाचं केलं, तर त्यावेळेस परत ते डेमो होणार आहे ना येस क्रिएट. येस मग ते येस, म्हणजे ते मी जर असे 50 वेगवेगळे जर क्रिएट केले, तर अकाउंट मध्ये बरोबर. 50 सेमच रेकॉर्ड इन्सर्ट होणार आहे ना, असं म्हणायचंय मला. मग एक्झॅक्टली. आपण का करतो असं, म्हणजे क्रिएट रेकॉर्ड इथं जर करायचं म्हटलं आपण दिलं, तर ते डुप्लिकेशन नाही होणार का अकाउंट्स ऑब्जेक्ट मध्ये? होणार ना, होणार ना. सी, आता तुला मी तेच आता आन्सर सांगितलं, समजून घे. आता तू काय म्हणते, समजा मी सुवर्ण नावाचा रेकॉर्ड क्रिएट केला, राईट, कंझ्युमर ऑब्जेक्ट मध्ये. आपली कंडिशन मॅच झाली तरी माझी अकाउंट ऑब्जेक्ट मध्ये कोणता रेकॉर्ड क्रिएट होणार आहे, डेमो फॉर द प्रोसेस बिल्डर ह्याच नावाचा रेकॉर्ड क्रिएट होणार, राईट. तो कंझ्युमर मध्ये मी समजा 50 रेकॉर्ड क्रिएट केले, राईट. माझी कंडिशन येस. मॅच झाली
तर डेमो फॉर अकाउंट किंवा डेमो फॉर प्रोसेस बिल्डर ह्या नावाचे 50 रेकॉर्ड काय होणार आहे, क्रिएट होणार आहे अकाउंट ऑब्जेक्ट वरती, राईट. ते आपण केलेलं ऑटोमेशन आहे, राईट. जर मी ऑटोमेशन वेगळं केलं असतं, राईट, जसं तू म्हणली, आता बघा 2 वेगवेगळे रेकॉर्ड क्रिएट झाले का, कारण की दोनदा ते रेकॉर्ड क्रिएट झालं गेलं, दोनदा कंडिशन मॅच झाली, तर एकाच नावाचे काय झाले, 2 वेगवेगळे रेकॉर्ड काय झाले, क्रिएट झाले. आता जर मला हे अवॉइड करायचं असेल, मला हे नकोय, मला हे 50 रेकॉर्ड नकोय, तर याच्यावरती आपण डुप्लिकेट रूल आपल्या ऍप्लिकेबल करू शकतो, तर करायचं असेल तर. पण असं कंपनीमध्ये होत नाही. कंपनीमध्ये आपण काय करतो लक्षात घ्या, कंपनीमध्ये एक्झॅक्टली होतं काय, ज्या नावाचं, लेट सपोज एक सिनारो समजून घ्या, जर एखाद्या कस्टमरचा सिबिल स्कोअर ऍक्च्युअल मध्ये 800च्या वर असेल, तर ते रेकॉर्ड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती कोणतरी काम केलं पाहिजे. मग माझी रिक्वायरमेंट काय, लेट सपोज सुवर्ण नावाचं जर रेकॉर्ड इन्सर्ट झालं, काय झालं समजून घ्या, सुवर्ण नावाचं रेकॉर्ड इन्सर्ट झालं, राईट. तर नवीन ऑब्जेक्ट मध्ये जे काही रेकॉर्ड इन्सर्ट होणार ना, ते सुवर्ण नावाचंच व्हायला पाहिजे. तर आपण आता इथं काय प्रोसेस बिल्डर आपण ज्यावेळेस क्रिएट केलं, राईट, इथं, तर इथं आपण एक स्टॅटिक व्हॅल्यू ठेवलेली आहे, की ह्याच नावाचं रेकॉर्ड क्रिएट होणार, राईट. बट माझी रिक्वायरमेंट काय आहे, की जर मी रेकॉर्ड सुवर्ण नावाने क्रिएट केलं, तर माझं नवीन ऑब्जेक्ट मध्ये रेकॉर्ड सुवर्ण नावाने क्रिएट व्हायला पाहिजे. नेक्स्ट रेकॉर्ड मी दीपाली नावाने केलं, तर अकाउंट ऑब्जेक्ट मध्ये दीपाली नावाचं यायला पाहिजे. त्याला आपण डायनेमिक म्हणतो, म्हणजे दरवेळेस चेंज होणार. इथं आपण स्टॅटिक ठेवलंय, म्हणजे फिक्स ठेवलेलं आहे. इथं आपण जर प्रोसिजर वरती आलो, तर इथे ही जी काही व्हॅल्यू आपण ठेवली सुवर्ण, ही आपण फिक्स व्हॅल्यू ठेवलेली आहे, की हीच व्हॅल्यू झाली पाहिजे, राईट. सो जर आपण फिक्स व्हॅल्यू ठेवली, जर मी 50 रेकॉर्ड क्रिएट केले, तर बाय डिफॉल्ट त्या ऑब्जेक्ट मध्ये 50 नवीन रेकॉर्ड काय होणार, क्रिएट होणार विथ सेम नावाचे. गॉट इट. हो. आता जसं आपण लाइटनिंग फ्लो बघू, राईट. आता लाइटनिंग फ्लो मध्ये आपण काय बघणार लक्षात घ्या, समजा आता मी सुवर्ण नावाचं रेकॉर्ड क्रिएट केलं, आणि बेस ऑन दॅट आता मी काय केलं, कन्झ्युमर ऑब्जेक्ट वरती एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं सुवर्ण नावाचं, राईट. माझी कंडिशन जर मॅच झाली 800 सिबिल स्कोअरची, तर हे जे सुवर्ण नावाचं रेकॉर्ड आहेत ना, हे माझं क्रिएट व्हायला पाहिजे अकाउंट ऑब्जेक्ट वरती. जे काय आता डेमो नावाने झालं ना, ते न होता काय नाव झालं पाहिजे, सुवर्ण नाव झालं पाहिजे. देन मी नवीन रेकॉर्ड क्रिएट केलं दीपाली नावाचं कन्झ्युमर ऑब्जेक्ट वरती, माझी कंडिशन मॅच झाली, परत अकाउंट ऑब्जेक्ट मध्ये काय व्हायला पाहिजे, दीपाली नावाचं रेकॉर्ड क्रिएट व्हायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार नाही, डुप्लिकेशन होणार नाही, राईट. म्हणजे समजा सुवर्ण नावाचं ऑलरेडी रेकॉर्ड क्रिएट झालेलं आहे, राईट. जर मी आता नवीन रेकॉर्ड क्रिएट केलं, तर नवीन रेकॉर्ड क्रिएट होणार. जर मी परत सुवर्ण नावाचं रेकॉर्ड क्रिएट केलं, तर ऑब्व्हियसली परत सुवर्ण नावाचं रेकॉर्ड क्रिएट होणार. इथं आपण काय केलंय, सुवर्ण एक स्टॅटिक व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे, डायनामिक नाही, ही चेंज करत नाही आपण, ही आपण फिक्स ठेवतोय. डेमो फॉर प्रोसेस बिल्डर हे नावाची जी काही व्हॅल्यू आहे, आपण काय ठेवतोय, स्टॅटिक ठेवतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा ही कंडिशन मॅच होईल, तेव्हा तेव्हा ह्या नावाचं रेकॉर्ड क्रिएट होणार बाय डिफॉल्ट. ते नवीन किंवा डुप्लिकेट यामध्ये मल्टिपल क्रिएट होतच राहणार. का, कारण की आपण त्याला डायनामिक केलेलं आहे म्हणून. जर आपण त्याला स्टॅटिक केलंय म्हणून आपण Static. डायनामिक केलं, तर बाय ऑब्व्हियसली जे काही नवीन रेकॉर्ड क्रिएट होईल, त्याच नावाने रेकॉर्ड क्रिएट होईल, स्टॅटिक नावाने रेकॉर्ड क्रिएट होणार नाही. ठीक आहे. हे जे काही ड्रॉबॅक्स आहे ना, जसं आपलं वर्कफ्लो मध्ये होतं, देन प्रोसेस बिल्डर मध्ये, मी तुम्हाला लास्ट लेक्चर पण ते सांगितलं, सगळ्यात ऍडव्हान्स काय आहे, लाइटनिंग फ्लो आहे. आपण प्रोसेस बिल्डर वर जरी आलो आणि वर्कफ्लो वर जरी आलो, राईट, क्रिएट करण्यासाठी, ते तुम्हाला एक मेसेज पास होतो, बघा लक्षात घ्या, की तुम्ही हे नका वापरू, तुम्ही हे वापरा. आता आपण प्रोसेस बिल्डर बघत होतो, आपण प्रोसेस बिल्डर वरती जाऊयात. ठीक आहे, लक्षात. आता मी आलो प्रोसेस बिल्डर वरती, राईट. तो मला काय नवीन क्रिएट करायचंय. इथं बघा तुम्हाला एक वॉर्निंग आली, की फ्लो बिल्डर वापरा. काय वापरा, फ्लो बिल्डर वापरा. का वापरा, की याच्यामध्ये तुम्ही सगळ्या ऍक्शन परफॉर्म करू शकता बेस्ड ऑन द प्रोसेस बिल्डर. आता लक्षात घ्या, इथं ग्रीन बघा कुठं आलेलं आहे, काय केलं, ग्रीन बघा कुठं, क्रिएट अ फ्लो बिल्डर आलं. का, सेल्फोर्स काय म्हणतं, की हे बेटर आहे कशापेक्षा, प्रोसेस बिल्डर मध्ये. म्हणजे समजा प्रोसेस बिल्डर मध्ये प्रॉब्लेम काय आहे, की आपण एखादी व्हॅल्यू स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक ठेवू शकतो, डायनामिक नाही करू शकत. सो ते आपण करू शकतो लाइटनिंग फ्लो मध्ये. आपण त्या व्हॅल्यू काय करू, डायनामिक करू शकतो. आपण काय करू शकतो, डायनामिक करू शकतो लाइटनिंग फ्लो मध्ये. तुम्ही वर्क फ्लोला जरी बघितले, ते तुम्हाला सेम मेसेज येतो, की तुम्ही प्रोसेस बिल्डर क्रिएट करा, असं तुम्हाला ऑप्शन येत नाही. तुम्हाला काय म्हणतं, लाइटनिंग फ्लो क्रिएट करा. कारण की जे काही ड्रॉबॅक्स वर्कफ्लो मध्ये आहेत, ते सॉल्व्ह केले गेले प्रोसेस बिल्डर मध्ये. प्रोसेस बिल्डर मध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते सगळे रिझॉल्व्ह केले गेले लाइटनिंग फ्लो मध्ये. याबद्दल फ्लो बिल्डर असं म्हणतो. सगळ्यात इफेक्टिव्ह आहे फ्लो बिल्डर.
गॉट इट सुवर्ण? येस सर. ओके. बाकीच्यांना काही क्वेश्चन आहे विचारा. येस अच्युत, दीपाली, सुवर्णा, विजय, एनी क्वेश्चन्स? नाही सर. नो मेन सर जेव्हा येस दीपाली, पूजा, कोणतरी बोललं? हा प्रॅक्टिस करताना आले तर विचारेन सर. प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस करेल तेव्हा आले तर सर मी तुम्हाला विचारेन. येस 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 प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करत चला. आणि लक्षात घ्या एका ऑब्जेक्ट वरती आपण मेन आता कन्सेप्ट समजून घ्या. एका ऑब्जेक्ट वरती आपण मल्टिपल वर्कफ्लो क्रिएट करू शकतो. एका ऑब्जेक्ट वरती मेनली सजेशन हे असतं, असं नाही की आपण 2 प्रोसेस बिल्डर करू शकत नाही, बट दॅट इज नॉट गुड प्रॅक्टिस. एका ऑब्जेक्ट वरती आपण एकच प्रोसेस बिल्डर क्रिएट करू शकतो, हे लक्षात घ्या. 2 करू शकतो, पण त्याने बिझनेसला पुढे कॉम्प्लिकेशन्स येतात. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये अपेक्स म्हणा किंवा दुसरी प्रोसेस इन्व्हॉल्व करतो त्यात कॉम्प्लिकेशन येतात. सो समटाइम मग ते प्रोसेस बिल्डर रन करत नाही. बेटर प्रॅक्टिस काय की एका ऑब्जेक्ट वरती आपण एकच प्रोसेस बिल्डर काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. ठीक आहे, हे आधी समजून घ्या. वर्कफ्लो मध्ये एक्झॅक्टली काय असतं, प्रोसेस बिल्डर मध्ये काय होतं, ज्यावेळेस लाइटनिंग फ्लो नव्हता, जस्ट 1 मिनिट स्टॉप करू.